तर ते 2024चं आपलं 25 वर्ष आहे आळंदीचं. सुरुवातीपासून वडील किशन महाराज होते. किशन महाराजाच्या पासून तुमच्याकडे दिंडी चालू आहे. तर तुमच्याकडे किती वर्षापासून येतात लोक हे? 20 वर्ष म्हणजे तुमची पंगत वगैरे चालू आहे? 20 वर्ष 20 वर्ष झाले. तेव्हापासून असंच काही प्रोग्रेस कसा 20 वर्षाचा अनुभव सांगायचा जरा की. दिंडीचा तुमचा काय काय असेल ते. प्रोग्रेस आहे. जिथं काही आम्हाला अडचणी वाटत होत्या त्यावेळेस आमच्याकडे दिंडी यायला सुरुवात झाली तेव्हापासून आमचा प्रोग्रेस चांगला होत गेला. म्हणजे हा जे काही अडचणी होत्या ती कमी कमी होत गेल्या. महेशराव किती केव्हापासून चालू आहे ते आठवते का? मी 4थीला होतो. हां 4थीला म्हणजे जवळपास 2007-08 सातच्या काळापासून जवळपास म्हणजे आता होत आले म्हणजे जवळपास 20 वर्ष होत आले. आपल्या इकडे दिंडी येते दरवर्षी. मध्ये फक्त कोविडमध्ये तेवढे 2 वर्ष हे झालं नाही बंद पडलं होतं लागलंच नाही. दरवर्षी आपल्याकडे दिंडी येते. आता इथं आपल्या पंक्तीचं कसं असतं नियोजन? तुमच्याकडे लोक येतात म्हणजे आळंदीहून ज्यावेळेस प्रस्थान होतं त्या दिवशी आपली दिंडी तिथे थांबते आणि मग रात्री तिथून निघतात. आपल्याकडं तर आजच्या हिशोबाने विचार केला तर 30 तारखेला दिंडी पुण्यामध्ये काल आली, तुमच्याकडे आली. मग तुमचं स्वतःचं पंक्तीचं काय असतं नियोजन? 30ला आल्यानंतर संध्याकाळी एक कालचं. आता आजचं काय नियोजन आहे? आजचं नियोजन संध्याकाळी म्हणजे 2 दिवसाचं जे काही जेवण आहे ते तुमच्याकडे जेवण असतं. समोर कोणतरी आता अलीकडल्या काळामध्ये नाश्ता वगैरे चालू केले वाटतं. चालतंय. म्हणजे आता मी नवीन आहे मग प्रत्येक ठिकाणी जिथं कुठं आपले मुक्काम आहेत तर सर्वांना विचारतो की बाबा तुमच्याकडे किती वर्षापासून दिंडी येते आणि तुमची सेवा किती वर्षापासून चालू आहे हे आणि थोडीशी प्रतिक्रिया तुम्हाला लोकांची घ्यावी अशी भावना दुसरं काय. बरं आता तुम्ही दिंडीमधले वारकरी आहेत. इथं आपण मुक्कामाला आलो आहे. आता ही दुसरा दिवस आहे. आज आपण मुक्काम करू आणि सकाळी उठून पुन्हा पुढे आपण सासवडला जाऊ. तर बऱ्याच वर्षापासून तुम्ही येत आहे यांच्याकडे मुक्कामाला जेव्हापासून आहेत त्यांचा अनुभव 21 वर्षापासून आहे. तुम्ही केव्हापासून येतात? तुम्ही तर किती वर्षापासून येत आहे मुक्कामाला? तर मी 2009 पासून मी यांच्याकडे येतो आणि तेव्हापासून माझी वारी स्वतः चालूच आहे. ते लॉकडाऊन पिरियडमध्ये 2 वर्ष बंद होते. तर इथं आल्याच्या नंतर हे म्हणजे इतकी आपुलकी होती यांच्याकडे. तसं म्हणजे जागाचं म्हणजे त्याला उपलब्ध तेवढी नव्हती अगोदर. खाली जागा होती अगोदर. नंतर बांधकाम केलेलं आहे 2-3 मजली. त्यावेळेस सिंगलच होतं खाली. तर त्यावेळेस देखील आम्ही जवळपास 60-70 माणसं असायचे त्यावेळेस. तर ते कसल्याही परिस्थितीमध्ये त्याने आमचं इतकं म्हणजे व्यवस्था केली. 2 दिवस सेवा हे कंपल्सरी. खूप सेवा. अनेक ठिकाणी आमचे मुक्काम असतात पण यांच्यासारखी व्यवस्था आम्हाला घडत नाही पुढे. म्हणजे थोडंसं आमच्याकडं म्हणजे व्यवस्था होऊ शकत आपलेपणाची भावना आपले म्हणजे इतकी आपुलकी यांच्याकडे आहे. तर आणि आपुलकी आणि वरचीवर सुधारणा होत गेली. तुम्ही 2009 मध्ये तर सुरुवातीला आलो बरोबर. 2024 चालू आहे. 2009 ते 2024 यांचा कुटुंबाचा काही खूप बदल झाला. अतिशय बदल झाला. एकदम त्यांचे लेकरं लहान होते ते आता खूप शिकले आणि ग्रॅज्युएट वगैरे झालेले इंजिनियर शिक्षणापासून असं म्हणजे हे सगळी माऊलीची कृपा आम्ही म्हणतोय. आम्हाला वाटतंय ही सगळी माऊलीची कृपा असेल त्यांच्यावरती. हो ते तर आहे. प्रत्येकाला म्हणजे तुम्ही काम करताय काम केल्याशिवाय काही मिळणार नाही पण तुमच्या कामाला यश हाताला यश देणं शेवटी आपण वारकरी म्हणून आपली श्रद्धा आहे की परमेश्वराचा जर आशीर्वाद असेल पाठीशी असेल तर आपल्या कष्टाला फळ मिळतंच. आता तुम्ही सांगितलं की हे आपुलकीनं वागणूक देतात. आता आपुलकीनं वागणूक म्हणजे काय नेमकं यांची काय? खरं म्हणजे आता वारीमध्ये अडचण आपल्या टॉयलेटची असते किंवा स्नान करण्याची असते तर ही महत्वाची अडचण असते. तर अगोदर यांच्याकडे 2 संडास होत्या. ज्यावेळेस आम्ही 2009 मध्ये येत होतो त्यावेळेस 2 संडास होते. तर आम्ही 60-70 माणसं त्याच्यामध्ये ह्याने ऍडजस्ट करून घेत होते आणि तेवढ्याला पाणी पुरवठा करत होते. तर त्यावेळेस यांच्याकडे बोर देखील नव्हता ऍक्च्युअली नव्हता. तर त्यांनी टँकरनं पाणी मागवलं होतं आणि मागवत होते बोर पाडीपर्यंत. बोर पाडल्याच्या नंतरच टँकर त्यांचं बंद झालं. 2 दिवस या ठिकाणी त्यांचं टँकर थांबून असायचं. आणि ज्यावेळेस आम्ही इथून मग सासवडला आम्ही रवाना ज्यावेळेस झालो त्यावेळेसच मग त्यांचं टँकर जायचं. तर इतकी आपुलकी त्यांच्याकडे अशा पद्धतीची आहे. आम्हाला आंघोळीची सोय, संडास बाथरूमची सोय, सकाळचा नाश्ता, सकाळचा चहा, नंतर लागलीच नाश्ता, अशा पद्धतीने दुपारचं जेवण, लागलीच संध्याकाळी हा आमचा हरिपाठ व्हायचा. हरिपाठ झाल्याच्या नंतर लागलीच त्यांचं
जेवणाची सोय व्हायची आमची. जेवण केल्याच्या नंतर आम्ही मग भजनाला सुरुवात करायची. भजन झाल्याच्या नंतर मग आम्हाला झोपायची वगैरे व्यवस्थित सगळी सोय करून द्यायची. अशा पद्धतीने झोपायला कुठं खाली छताखाली कुठं काय नाही काही म्हणजे त्यांनी आता अलीकडे त्यांनी मोठे हॉल पाडलेले आहेत. हॉल आहेत मोठे. आणि वरती सगळी त्यांनी ते म्हणजे पाऊस पडणार नाही अशा पद्धतीने त्यांनी ते बनवलेलं आहे वरती लास्टच्या शेवटच्या मधल्यावरती. खालून अशी मधल्या मध्ये आता घर वगैरे आहे. आम्हाला घरच्या सारखं वावर. आम्हाला कुठलंच बंद नाही. कुण्याही रूम मध्ये जावं, काय लागेल ती हवं पाहिजे ती घ्यायची. कुठलीच आम्हाला अडचण नाही. घरच्या सारखं एकदम आपलं खोबऱ्याच्या तेलापासून इथपर्यंत आम्ही त्यांच्या घरात वावरतोय. आम्हाला कुठलीच अडचण नाही. काही माणसं आमच्या दिंडीमध्ये इबीत ठेवतात. आता अष्टगण प्रत्येकाकडे असते, बुका असते, पण इबीत भेटत नाही. काही आमच्याकडे शिवभक्त पण आहेत आमच्या दिंडीमध्ये. बरेचसे म्हणजे काय 20-25 वर्षाला शिवभक्त असतात. ते प्रत्येक दिवशी लिंगाला पाणी घालतात. आणि म्हणजे दोन्ही संप्रदाय. आता महादेवानं पंढरपूरची आमच्या विठुरायाची वारी केलेली. तसे पण आमचे संप्रदाय ते आमचे शिवदासी आहेत. म्हणजे असं खेळी मिळून आम्ही अशा पद्धतीने या ठिकाणी ते 2 दिवस खूप आनंदाची सेवा करतात. त्यांची मी अतिशय धन्यवाद आहोत. आणि सगळे आमच्या दिंडीतर्फे मी त्याचे धन्यवाद. ओके, धन्यवाद. मग नाना, तुमची काय प्रतिक्रिया या इथल्या मुक्कामाबद्दल, यांच्याबद्दल? प्रतिक्रिया म्हणजे आम्ही 10 पासून येतो. 2010 पासून येतो. तेव्हापासून सोय नंबर 1 झाली केली नाही. ते चंदाताई लेडीजची करायची, त्याने पुरुषाची करायची. जस त्याला काय लागल ती म्हणजे बायकोनं बायाची सोय करायची, नवऱ्यानं पुरुषाची सोय करायची. काय लागल ते काय त्याला ह्याच्यापासून पाण्यापासून टायलापासून जे लागल ती व्यवस्थित जाऊ देपर्यंत सोय करायची. तुम्ही ज्या दिंडीत आला त्या दिंडी मालकाचं नाव काय? किसन जाधव. किसन महाराज. जाधव. काय दिंडी मालकाचं नाव? काय दिंडी मालकाचं नाव काय तुम्ही ज्या दिंडीत आला? किशन महाराज जाधव जुळमकर, तालुका चाकूर, जिल्हा लातूर. आता किशन महाराज हे दिंडी मालकाचं नाव झालं. दिंडीचं नाव काय आहे का माहिती आहे काय? आहे ना, राधाकृष्ण देवस्थान उजळम. आता अलीकडच्या काळामध्ये अशा पद्धतीनं निघायला लागली. आणि अशा पद्धतीने बॅनर छापायला लावले. आणि त्याच्या अगोदर, त्याच्या पूर्वी म्हणजे आमच्या देवस्थानाच्या स्थापनेच्या अगोदर भ किशन महाराज जाधव उजळूनकर अशा पद्धतीने बॅनर छापून घेतले. चला, धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.